नमस्कार मंडळी, आपल्या योगेश का फंडा या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. मेष ते मीन ह्या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 10 मार्च ते 16 मार्च 2024. मेष रास हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी ठरणार आहे. ज्या व्यक्ती आपल्या व्यवसाय वाढवण्याकरता प्रयत्न करत आहेत त्यांना यशप्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्यांची नोकरीत प्रगती होणार आहे. नोकरीत बढतीची शक्यता आहे. नवीन नोकरीची ऑफरसुद्धा येऊ शकते. कुटुंबियांचे उत्तम सहकार्य मिळेल. प्रणयी जीवनात गैरसमजामुळे मात्र तणाव असल्याचं दिसून येईल. वैवाहिक जीवनात सुद्धा एखाद्या गोष्टीमुळे गैरसमज होऊ शकतात. विद्यार्थी एकाग्रतेने आपलं अध्ययन करून यशस्वी होतील. उच्च शिक्षणासाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपली आर्थिक स्थिती या आठवड्यात चांगली राहणार आहे. खर्च जास्त होईल, मात्र शेअर बाजारात गुंतवणूक करून आपलं नशीब आजमावू शकता. आपण जर एखादी जमीन किंवा वास्तू घेऊ इच्छित असाल तर ती या आठवड्यात घेण्यास शुभकाळ आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. घरात एखादं मंगलकार्य त्याचे नियोजन होईल. मेष राशीसाठी उपाय: ऋणमोचक मंगळ स्तोत्राचा 1 पाठ करा. वृषभ रास हा आठवडा आर्थिक बाबतीत अत्यंत अनुकूल राहणार आहे. नोकरीत आपली प्रगती संभवते. नवीन नोकरीत रुजू होण्यासाठी हा आठवडा अत्यंत शुभ आहे. व्यवसायात प्रगती साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीची मदत घेऊ शकता. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदाने समृद्ध झालेले असेल, मात्र त्यासाठी आपणास आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपले प्रणयी जीवन सुखावं असले तरी एखाद्या अन्य त्रयस्थ व्यक्तीमुळे आपल्या जीवनामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. शैक्षणिक जीवनात यशप्राप्ती होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना मेहनत वाढवावी लागणार आहे. आरोग्यात सुधारणा होईल. ऋतुबदलामुळे प्रकृतीत चढउतार संभवतो. भावंडांच्या शिक्षणासाठी आपण परिचितांशी बोलणी कराल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. कुटुंबियांसह एखाद्या पार्टीत सहभागी होण्याचे संकेत आहेत. वृषभ राशीसाठी उपाय: श्री मंगलचंडिका स्तोत्र वाचा. मिथुन रास हा आठवडा प्रेमीजनांसाठी अत्यंत अनुकूल आहे. आपल्या मनातील विचार आपल्या सहचारिणीकडे व्यक्त करू शकता. विवाह इच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. नोकरी करणाऱ्याला नवीन नोकरीची ऑफर प्राप्त होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायानिमित्त प्रवास कराल. हे प्रवास आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहेत. नवीन लोकांशी ओळखी होतील. नवीन संपर्क होतील. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. आपण आपल्या घराच्या दुरुस्तीकरता भरपूर पैसे खर्च करू शकता किंवा त्याचं नियोजन करू शकता. जमीन खरेदी करण्याची इच्छा असल्यास आपण ती या आठवड्यात घेऊ शकता. शेअर बाजारात सुद्धा आपण आपलं नशीब आजमावू शकता. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक क्षेत्रात यशप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्याने त्यांचं लक्ष अध्ययनात लागणार नाही, तेव्हा एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करा. मिथुन राशीसाठी उपाय: श्री पांडुरंगाष्टक स्तोत्राचा रोज 1 पाठ करा. कर्क रास हा आठवडा आपल्यासाठी आनंदानं भरलेला आहे. विवाहित व्यक्ती जोडीदाराशी असलेले जुने मतभेद दूर करून पुढे जातील. आपले प्रणयी जीवन सुखावं होईल. विवाह इच्छुकांना मनाजोगता जोडीदार मिळेल. विवाहाचे उत्तम योग संभवतात. शैक्षणिक जीवनात यशप्राप्ती होईल. जे मित्र आपला वेळ वाया घालवत असतील त्यांच्यापासून मात्र स्वतःला दूर ठेवा. जे विद्यार्थी स्पर्धेसाठी तयारी करत आहेत त्यांनी आपली मेहनत वाढवली तरच त्यांना यश मिळणार आहे, तेव्हा अधिक परिश्रम घ्या. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. आपण आनंदाने आपले सर्व खर्च पेलवाल. शेअर बाजारात सुद्धा नशीब आजमावू शकता. कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचं आयोजन कराल. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होणार आहे. प्रवास केल्याने आपणास थोडासा थकवा जाणवेल, तेव्हा आयुर्वेदिक औषधांचा जरूर उपयोग करावा. जर आपले एखादे सरकारी काम प्रलंबित असेल तर ते ह्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. कर्क राशीसाठी उपाय: येत्या सोमवारी श्री शिवमहिम्न स्तोत्र फलश्रुतीसह वाचा. सिंह रास या आठवड्यात आपणास आपल्या नात्यात प्रेम व समन्वय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न अधिक करावा लागेल. प्रणयी जीवनात खूपच सावध राहावं लागेल. एकमेकांच्या सहवासात वेळ घालवणं आपल्यासाठी हितकारक ठरणार आहे. शैक्षणिक जीवनात यशप्राप्ती होईल. नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होतील. ह्या आठवड्यात आपण स्वतःसाठी एखादे वाहन खरेदी करू शकता. दीर्घकाळासाठी
म्हणजे लाँग टर्म शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात फायदा होणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा कष्ट आणि संघर्ष करण्याचा आहे. परिश्रम यशस्वी होणार आहेत. व्यापारी वर्गास अचानकपणे एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते, त्यामुळे आपणास लाभ होणार आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुजनांचे उत्तम सहकार्य मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले आहेत ते यशस्वी होणार आहेत. सिंह राशीसाठी उपाय: श्री सूर्याचा ग्रहपीडा निवारण मंत्र त्याचा रोज 55 वेळा जप करा. कन्या रास: हा आठवडा आपल्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. आपण आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. ज्या काही समस्या होत्या त्या आता बऱ्याचशा संपुष्टात येणार आहेत. आपलं प्रणयी जीवन सुखद होणार आहे. शैक्षणिक जीवनात यशप्राप्ती होईल. आपण एखादा नवीन शोध लावण्याचा विचार करू शकता. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल. आपण व्यापारासाठी घरापासून दूर जाऊ शकता. आपणास नवनवीन संधी मिळाल्याने आपली आर्थिक स्थिती या आठवड्यात मजबूत होणार आहे. आपली प्रकृती पूर्वीच्या मानाने उत्तम असेल. असं जरी असलं तरी आपली योग्य ती काळजी घ्या. आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. आपण आपल्या घराच्या दुरुस्तीसाठी खूप पैसा खर्च करू शकता. आपणास जर आर्थिक गुंतवणूक करावायची असेल तर ती दीर्घकाळासाठी केल्यास हितकारक ठरेल. म्हणजेच लाँग टर्म दृष्टिकोन ठेवून शेअर्स खरेदी करू शकता. त्याच्यातही लाभ होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कन्या राशीसाठी उपाय: येत्या बुधवारी श्री विष्णूला 108 तुळशीपत्र अर्पण करा. तुळ रास: या आठवड्यात आपणास कुटुंबियांचं उत्तम सहकार्य मिळणार आहे. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवल्यामुळे व त्यांच्याबरोबर फिरायला गेल्यामुळे उत्तम वातावरण निर्मिती होणार आहे. त्यामुळे सर्वजण अत्यंत खुश असतील. आपल्या वैवाहिक जीवनात एखाद्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे गैरसमज व कटुता निर्माण होण्याची संभावना आहे, तेव्हा सावध राहा. प्रणयी जीवनातसुद्धा चढउतार होतील. शैक्षणिक जीवनात यशप्राप्ती होणार आहे. विद्यार्थी एखाद्या विषयात जागरूकता दाखवतील. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. व्यवसायात आपल्या सुरू केलेल्या योजना ज्या बंद पडल्या आहेत त्या पुन्हा सुरू करण्यात आपण यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल. चालू नोकरीतसुद्धा नवीन काही शिकण्याची संधी मिळेल. पदोन्नतीची संभावना आहे. आपण जमीन किंवा प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकता. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. तुळ राशीसाठी उपाय: तुमच्या घराजवळील ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावावा. वृश्चिक रास: हा आठवडा आपल्यासाठी पूर्वीपेक्षा उत्तम आहे. विवाह इच्छुकांना त्यांच्या पसंतीचा जोडीदार मिळणार आहे. प्रणयी जीवन सुखद होईल. वैवाहिक व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. जोडीदारास कार्यात यश प्राप्त होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. आपणास जर एखादी जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी करावायची असेल तर ह्यासाठी हा आठवडा शुभ आहे. वैवाहिक जोडीदारामुळे सुद्धा आपणास धनलाभ होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारासाठी हा आठवडा अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळणार आहे. जर आपले एखादे सरकारी काम खोळंबले असेल तर ते सुद्धा पूर्णत्वास जाईल. नवीन नोकरीची ऑफरसुद्धा येईल. विद्यार्थी त्यांच्या मित्रांच्या सहवासात वेळ घालवतील. त्यामुळे अभ्यासात त्यांचं नुकसान होणार नाही ह्याची मात्र काळजी घ्या. प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली राहिली तरी ऋतुबदलामुळे त्यात चढउतार होण्याचे संकेत आहेत. वृश्चिक राशीसाठी उपाय: गाईला गूळ व चणा डाळ खायला द्या. धनुरास: हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत प्रणयकारक ठरणार आहे. वैवाहिक जोडीदारांच्या सहवासात अनेक सुखद क्षण घालवाल. त्यांच्यासह एखाद्या ठिकाणी फिरायलासुद्धा जाल. जोडीदाराकडून एखादी चांगली भेटवस्तू मिळेल. घरात एखाद्या नवीन पाहुण्याचं आगमन होईल. विवाह इच्छुकांसाठी चांगले स्थळ येईल. ह्या आठवड्यात आपण आपला पैसा वायफळ खर्चासाठी म्हणजे अनावश्यक खर्चासाठी वापराल. शेअर बाजारात गुंतवणूक मात्र करण्यापासून सावध राहा. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी मेहनत करण्याचा आहे. नवीन कंत्राट मिळेल. नोकरीत बदल करण्यासाठी आठवडा प्रतिकूल आहे. कला, डिझायनिंग, मार्केटिंग इत्यादी काम करणाऱ्यांना चांगला लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांचं मन विचलित झाल्यानं अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. ऋतुबदलामुळे प्रकृतीत चढउतार होत असल्याचं दिसून येईल. उच्च शिक्षणासाठी हा आठवडा उत्तम आहे. आपणास आपल्या आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. धनुराशीसाठी उपाय: ह्या आठवड्याभरात गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाची 14 पारायणे करावीत. मकर रास: मकर ह्या राशीसाठी ह्या आठवड्यात उत्तम नशिबाची साथ मिळणार आहे. परदेशातून चांगली बातमी येऊ शकते. आपण आपल्या व्यापारास पुढे नेऊन जाण्यात
पुढे घेऊन जाण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. आपणास जर नोकरी बदलावायची असेल तर ह्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. वैवाहिक जोडीदारासह अनेक चांगले बेत आखाल व भोजनास जाल. आपले प्रणयी जीवन सुखद असेल. आपण जर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ती खूप विचारपूर्वक करावी. हा आठवडा कर्ज देण्यास किंवा कर्ज घेण्यास अनुकूल आहे. विद्यार्थी एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊन त्यात यशस्वी होतील. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. कुटुंबियांच्या सहवासात वेळ व्यतीत कराल. प्रकृती पूर्वीपेक्षा उत्तम राहील. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. स्वतःसाठी एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता. विवाह इच्छुकांच्या विवाहाची बोलणी होतील. मकर राशीसाठी उपाय: येत्या शनिवारी श्री मारुतीला 11 काळे उडीद व 1 वाटी तिळाचे तेल अर्पण करा. कुंभ रास: हा आठवडा आपल्यासाठी विशेष असा असणार आहे. आपले प्रणयी जीवन सुखद होईल. वैवाहिक जीवनात अहंकार बाजूला ठेवलात तर कोणत्याही प्रकारे गैरसमज व कटुता येणार नाही. आर्थिक स्थिती उत्तम राहील. ऑनलाईन प्राप्तीची साधने उपलब्ध होतील. आपण आपला थोडा वेळ धार्मिक कार्यातसुद्धा द्याल. शेअर बाजारात गुंतवणूक विचारपूर्वक करावी. आपण जर नोकरीत बदल करू इच्छित असाल तर आपल्या सध्याच्या नोकरीतसुद्धा चांगली संधी मिळणार आहे. घरात भजन कीर्तनाचं आयोजन होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारास एखाद्या नवीन कामाची सुरुवात करून देऊ शकाल. मुलांच्या उत्तरदायित्वाची पूर्तता येईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. प्रकृतीत पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा होणार आहे. घर सजावटीसाठी आपण काही खरेदी कराल. सर्व खर्चाचे अंदाजपत्रक बनवल्यास ते आपल्या हिताचे राहील. कुंभ राशीसाठी उपाय: येत्या शनिवारी पाव किलो काळे तीळ शनी मंदिरात अर्पण करा. मीन रास: हा आठवडा आपल्यासाठी पूर्वीपेक्षा उत्तम आहे. कुटुंबियांचं उत्तम सहकार्य मिळेल. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवाल. सर्वजण मिळून एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचं आयोजन कराल. आपली प्रकृती पूर्वीच्या मानाने चांगली आहे. बाहेरील पदार्थ खाणं मात्र टाळावं. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यापाऱ्यांना नवनवीन संधी प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन नोकरीची संधी आहे. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी हा आठवडा उत्तम आहे. जे आपल्या घरापासून दूर राहून नोकरी करतात ते आपल्या कुटुंबाच्या आठवणीनं त्रस्त होऊ शकतात. विवाह इच्छुकांसाठी चांगलं स्थळ येईल. आपण घर दुरुस्तीसाठी सुद्धा भरपूर पैसे खर्च कराल. आपला काही वेळ धार्मिक कार्यक्रमात व्यतीत कराल. त्यामुळे आपणास मनशांती लाभेल. मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. मीन राशीसाठी उपाय: श्री गुरुचरित्रातील अवतरणिका येत्या मंगळवार, गुरुवार व शनिवारी प्रत्येकी एकदा वाचा. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 10 मार्च ते 16 मार्च या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि काही शंका असल्यास जरूर कॉमेंट करा. धन्यवाद.